नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, नागपूर महानगरपालिका आरोग्य विभाग NHM अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तुमची मनपा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, त्या महानगरपालिकेची जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल। तर बघा मित्रांनो, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान या ठिकाणी पाहू शकता तुम्ही नागपूर महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती देखील ही जाहिरात देण्यात आलेली आहे, किंवा लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय। यासाठी देखील तुम्हाला ऑनलाईन फॉर्म गुगल लिंक द्वारे भरायचा आहे। याच्यामध्ये आरोग्य विभाग महानगरपालिका नागपूर अंतर्गत मित्रांनो ही पद भरली जातात। 15व्या वित्त आयोगाअंतर्गत आपल्याला माहित असेल NHM असेल किंवा NHM असेल अंतर्गत 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवरती पद भरली जातात आणि पुढे तुमचं कॉन्ट्रॅक्ट देखील या ठिकाणी हे रिन्युअल होत राहतं। तर याच्यामध्ये पहा मित्रांनो, हे जे पद भरलं जात आहे आरोग्य कर्मचारी या पदासाठी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजेच MPW ची पोस्ट आहे। हेल्थ केअर साठी MPW मेल साठी मित्रांनो या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहेत। हा स्कॅनर जो आहे स्कॅन करून देखील तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात, किंवा ही लिंक दिलेली आहे याच्यावरून देखील तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। ही जी जाहिरात आहे मित्रांनो, PDF फाईल तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वरती पाहायला भेटेल, किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल वरती देतोय, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, तिथून देखील तुम्ही पाहू शकतात। बघा, इच्छुक उमेदवारांनी भरलेल्या अर्जाची हार्ड कॉपी शैक्षणिक अर्हतेच्या कागदपत्रासोबत 7 फेब्रुवारी पासून ते 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत सकाळी 10 ते 5 शनिवार रविवार सुट्टीचे दिवस वगळून या ठिकाणी कार्यालयात प्रत्यक्ष सादर करायचे आहे। पदभरती विषयक संपूर्ण माहिती या ठिकाणी पब्लिक नोटीस जी आहे NMC नागपूर म्हणजेच नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येईल असं म्हटले त्यांनी। त्यांचं संकेतस्थळाची लिंक देखील याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे। आता बघा, जी पद भरलं जात आहे मित्रांनो या ठिकाणी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी MPW मेल या पदासाठी बघू शकता प्रवर्गाचे नाव आणि संख्या दिले। बघा, SC साठी 9 जागा आहेत, ST साठी 7 जागा आहेत, VJ साठी 2, NTB साठी 3, NTC साठी 4, NTD साठी 1 जागा आहे, SBC साठी 1 जागा आहे, OBC साठी 19, SEBC साठी 9, EWS साठी 9, ओपन साठी 24, एकूण मित्रांनो 88 जागा भरल्या जात आहेत। 18,000 स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला सुरुवातीला या पदासाठी असेल। वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी असेल, 18 ते 43 वर्ष राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा असणार आहे। यासाठी तुमचं 12वी सायन्स मधून लागणार आहे मित्रांनो, प्लस तुमच्याकडे पॅरामेडिकल ट्रेनिंगचा कोर्स असणं गरजेचं आहे। पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स पाहिजे, किंवा तो नसेल तर सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स तुम्ही केलाय तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकतात। 12th पास सायन्स मधून पाहिजे आणि या दोन्हीपैकी एक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे। यासाठी खुल्या प्रयोगासाठी तुम्हाला फीज या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे 150 रुपये, राखीव प्रयोगासाठी 100 रुपये DD काढून तुम्हाला अर्जासोबत जोडायचा आहे। तर बघा, आता सिलेक्शन प्रोसेस कसे असेल, याची लेखी परीक्षा किंवा मुलाखत होत नाही, तर तुमच्या शेवटच्या वर्षाचे मार्क्स जे असतात, जसं की 12वी वरती पोस्ट आहे तर 12वीला किती मार्क्स पडले त्यावरनं 50 गुण धरले जातात। तुमची उच्च शैक्षणिक अर्हता आहे, 12वी नंतर तुम्ही अजून पुढे शिक्षण घेतलेलं आहे तर त्याचे 20 गुण दिले जातात तुम्हाला, आणि तुमच्याकडे अनुभव आहे त्या पदाचा तर तुम्हाला 30 गुण दिले जातात। अशी मिळून 100 गुणांची मेरिट लिस्ट लावली जाते आणि त्यानुसार मित्रांनो तुमचं सिलेक्शन जे आहे या ठिकाणी केलं जातं। बघा, इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज प्रमाणपत्राच्या छायांकित प्रतीसह वेळेत नमूद कार्यालयात सादर करावेत। भरतीसाठी या ठिकाणी उशिरा आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, ईमेलद्वारे अर्ज प्राप्त केले जाणार नाहीत। अर्ज सक्षम कार्यालयात सादर करावा, किंवा रजिस्टर डाक बघा या ठिकाणी पुढे काय म्हटलं त्यांनी, रजिस्टर डाकद्वारे कुरिअरद्वारे पाठवण्यात आलेले अर्ज नियोजित कालावधीत 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत कार्यालयात प्राप्त झाल्यास अर्जाचा विचार करण्यात येईल, याची नोंद घ्यावी। अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण म्हणजेच पत्ता काय बघा, नागपूर महानगरपालिका आरोग्य विभाग 5वा माळा, छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारत, सिव्हिल लाईन नागपूर या ठिकाणी तुम्हाला अर्ज पाठवता येणार आहे। ऑनलाईन फॉर्म अगोदर तुम्हाला गुगल लिंकने भरायचा आहे, त्यानंतर तुमची फीस देखील DD द्वारे भरायची आहे, ती अर्जासोबत जोडून तुम्हाला द्यायची आहे। तर बघा, याच्यामध्ये मित्रांनो संपूर्ण माहिती दिलेली आहे, अनुभवाबद्दल दिलेली आहे, त्याचबरोबर इतर देखील माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे, जसे की सदर पदांसाठी प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाणार नाही। तुमचे शेवटच्या वर्षाचे मार्क्स, अनुभव, उच्च शैक्षणिक अर्हता यावरनं तुमचं सिलेक्शन जे आहे मित्रांनो केलं जाणार आहे। तर ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही पदं जी आहेत भरली जातात। NHM अंतर्गत आपल्याला माहित असेल NHM अंतर्गत विविध जिल्ह्यांच्या जाहिराती निघत असतात। काय काय डॉक्युमेंट जोडायचे त्याची संपूर्ण या ठिकाणी यादी देखील त्यांनी दिलेली आहे, किंवा तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, ज्यामध्ये तुम्हाला हा फॉर्मॅट देखील या ठिकाणी पाहायला भेटेल। बघू शकता अशा पद्धतीचा फॉर्मॅट देखील आहे, किंवा ऑनलाईन देखील फॉर्म तुम्हाला भरायचे त्याची देखील तुम्ही प्रिंट काढू शकतात। तर संपूर्ण माहिती याच्यामध्ये जाहिरातीमध्ये दिलेली आहे आणि ऑफिशियल वेबसाईटवरती देखील ही जाहिरात तुम्हाला इथं पाहायला भेटेल। याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करावं, शेअर करावं, पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।